नमस्कार. आज आपण श्री विष्णूंचा 7वा अवतार श्रीरामांची कथा भाग 2 बघणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. आता भरत देखील श्रीरामांप्रमाणेच ते अयोध्येजवळील नंदीग्रामच्या वनात राहू लागले आणि तेथूनच राज्याचा कामकाज हाताळू लागले. भरत निघून गेल्यानंतर काही दिवसांनी श्रीरामांनी ते ठिकाण सोडून दंडकारण्याच्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. कारण अयोध्येतील लोकांना श्रीरामांबद्दल माहिती झाली होती, म्हणून कोणी ना कोणी तेथे वारंवार त्यांच्या दर्शनासाठी येत असे आणि त्यामुळे ऋषींच्या ध्यानात अडथळा निर्माण होत असे. म्हणून श्रीराम तिथून पुढे निघाले. पुढे त्यांनी 10 वर्ष जवळपास दंडकारण्याच्या वनात त्यांनी विविध ऋषींच्या भेटी घेतल्या, त्यांच्याकडून शिकवण घेतली आणि त्यांचा आदरातिथ्य केलं. यासोबतच श्रीरामांनी त्या वनातील ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या रावणाच्या दुष्ट राक्षसांनाही एक एक करून मारण्यास सुरुवात केली. शेवटी त्यांनी पंचवटीच्या वनात तळ ठोकला. हे त्यांच्या वनवासाचे शेवटचे वर्ष होते. पंचवटीच्या वनाजवळ जटायूशी मैत्री केली. त्यांनी आपल्या झोपडीच्या सुरक्षेसाठी जटायूला तैनात केले. एके दिवशी श्रीराम आपल्या झोपडीत बसले असताना रावणाची बहीण शूर्पणखा तिकडे भटकत आली. श्रीरामाला पाहताच ती त्यांच्याकडे आकर्षित झाली आणि तिने त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. श्रीरामाने विनम्रपणे तिचा प्रस्ताव नाकारला आणि ते आपला एकपत्नी धर्म सांगितला. मग तिने लक्ष्मणाला तोच प्रस्ताव दिला, ज्याची लक्ष्मणाने खिल्ली उडवली. तिची विटंबना पाहून ती माता सीतेच्या अंगावर धावून गेली. तेव्हा लक्ष्मणाने तलवारीने तिचे नाक व एक कान कापले. ती रडत रडत भावाकडे गेली. खरदूषण हे रावणाचे भाऊ होते, ज्यांची छावणी त्याच राज्यात होती. त्यानंतर जेव्हा खरदूषण आपल्या 14,000 सैनिकांसह श्रीरामांशी युद्ध करण्यासाठी आले, तेव्हा श्रीरामांनी एकाच बाणाने सर्वांचा पराभव केला आणि खरदूषण मारले गेले. मग एके दिवशी माता सीतेने तिच्या झोपडीजवळ एक सोन्याचे हरण फिरताना पाहिले आणि तिला ते स्वतःसाठी आणण्याची विनंती केली. हे ऐकून प्रभू श्रीराम हरणाला आणण्यासाठी निघाले, पण ती रावणाची चाल होती. तो हरिण नसून रावणाचा मायावी मामा मारीच होता. त्या हरणाने श्रीरामांना झोपडीपासून दूर नेले आणि जेव्हा श्रीरामांना हे समजले की ते मायावी आहे, तेव्हा त्यांनी त्यावर बाण सोडला. बाण लागताच हरिण श्रीरामांच्या आवाजात लक्ष्मण लक्ष्मणाचा जयघोष करू लागला. हे पाहून माता सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या मदतीसाठी पाठवले. माता सीतेचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मण रेखा रेखाटून तेथे गेला. लक्ष्मण निघून जाताच रावणाने माता सीतेचे मागून अपहरण केले आणि आपल्या पुष्पक विमानात तिला लंकेला नेले. जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण परत आले, तेव्हा माता सीता न मिळाल्याने ते अस्वस्थ झाले. दोन्ही भावांनी सीतेचा 4ही दिशांनी शोध सुरू केला आणि नंतर त्यांना जटायू मरणासन्न अवस्थेत दिसला. जटायूने त्यांना सांगितले की लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला दक्षिणेत नेले होते. असे म्हणत जटायूने प्राण सोडले. यानंतर श्रीरामांनी स्वतःच जबाबदारी घेतली आणि जटायूच्या अंत्यसंस्काराची एका पुत्राप्रमाणे सर्व कर्तव्ये पार पाडली. यानंतर श्रीराम माता सीतेच्या शोधात शबरीच्या झोपडीत पोहोचले. त्या ठिकाणी अनेक श्रीमंत आणि कर्तृत्ववान लोकांच्या झोपड्या होत्या, परंतु श्रीराम फक्त त्यांच्या भक्त शबरीच्या झोपडीत गेले. शबरी अनेक वर्षापासून श्रीरामांची वाट पाहत होते आणि दररोज त्यांची झोपडी फुलांनी सजवत असे. ती श्रीरामांच्या भोजनासाठी रोज बोरं तोडत आणि बोर आंबट आहे का ते पाहत असे. श्रीराम शबरीच्या झोपडीत पोहोचल्यावर तिने त्यांचे स्वागत केले. यानंतर जेव्हा तिने आपली उष्टी बोरं श्रीरामांना खायला दिली, तेव्हा लक्ष्मणाला किळस आली, पण श्रीरामांनी ती बोरं आनंदाने खाल्ली. यावरून श्रीरामांनी शिकवले की खऱ्या अंतःकरणाने न कळत उष्टे अर्पण केले तरी भगवंत ते स्वीकारतात.
श्रीरामांची सुग्रीवाशी मैत्री. शबरीकडून सुग्रीवाचा पत्ता मिळाल्यानंतर ते ऋष्यमुख पर्वतावर पोहोचले, जिथे त्यांना त्यांचा भक्त हनुमान भेटले. हनुमानाद्वारे ते सुग्रीव आणि त्यांचा मंत्री जांबवंत यांना भेटले, ज्यांना त्यांचा मोठा भाऊ बाली यांनी किष्किंधा राज्यातून हाकलून दिले होते. श्रीरामाने सुग्रीवाशी मैत्री केली आणि दोघांनीही एकमेकांना वचन दिले की जर श्रीराम सुग्रीवाला त्यांचे हरवलेले राज्य परत मिळवून देतात तर सुग्रीव माता सीता शोधण्यात मदत करेल. यानंतर श्रीरामांनी किष्किंधा राजा आणि सुग्रीवाचा मोठा भाऊ बाली यांना झाडामागे लपून मारले. बालीला गुपचूप मारणे आवश्यक होते, कारण त्याच्याकडे सामर्थ्य होते की जो कोणी त्याच्याशी समोरून लढेल त्याची अर्धी शक्ती बालीकडे हस्तांतरित होईल. बालीला मारल्यानंतर श्रीरामाने त्याला सांगितले की आपल्या भावावर विश्वास न ठेवता त्याने त्याला त्याच्या राज्यातून बाहेर काढले. बालीने सर्वात मोठे पाप केले होते, ते म्हणजे त्याने आपल्या भावाच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध पत्नी म्हणून घेतले होते. सुग्रीवाला दिलेला पुरेसा वेळ. श्रीरामांच्या संयमांचे उदाहरण तुम्ही यावरून घेऊ शकता की सुग्रीवला त्याचे सिंहासन परत मिळवून दिल्यानंतरही त्यांनी ताबडतोब माता सीतेचा शोध घेण्यास नकार दिला. त्यावेळी पावसाळा सुरू होता, त्यामुळे अशा वेळी माता सीता मिळणे अशक्य होते. म्हणून त्यांनी सुग्रीवला 4 महिन्यानंतर माता सीता शोधण्यास सांगितले आणि तोपर्यंत सुग्रीवला आपले राज्य व्यवस्थित करण्याची आज्ञा दिली. माता सीता शोध. 4 महिन्यानंतर माता सीतेचा शोध घेण्यासाठी वानरसेना 4ही दिशांना पाठवण्यात आली. काही दिवसांनी दक्षिण दिशेला गेलेल्या वानरांच्या टोळीत हनुमान आले आणि त्यांनी माता सीतेचा पत्ता सांगितला. रावणाने माता सीतेला लंकेतील अशोक वाटिकेत ठेवले होते. हे ऐकून श्रीरामांनी वानरसेनेला लंकेवर हल्ला करण्याचा आदेश दिला. श्रीरामांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वानरसेना समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचली, पण ती कशी पार करायची हा प्रश्न निर्माण झाला. यासाठी श्रीरामांनी समुद्रदेवाची प्रार्थना केली, पण ते समुद्रदेवांनी मान्य न केल्याने त्यांनी ब्रह्मास्त्र काढले. तेव्हा समुद्रदेव प्रकट झाले आणि त्यांनी नल नील नावाच्या आपल्या सैन्यातील 2 वानरांना शापामुळे त्यांनी समुद्रात टाकलेली कोणतीही गोष्ट बुडणार नाही असा नल नीलला शाप होता. त्यांच्या मदतीने समुद्रावर सेतू बांधण्यास सांगितले. मग नंतर प्रत्येक दगडावर श्रीराम लिहून सेतू बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या 5 दिवसात श्रीरामांच्या सैन्याने समुद्रावर 100 किलोमीटर लांबीचा सेतू बांधला, ज्याने भारताच्या दक्षिणेला लंकेशी जोडले. समुद्रावर सेतू बांधण्याचे काम चालू असताना रावणाचा धाकटा भाऊ विभीषण आकाशातून श्रीरामांचा आश्रय घेण्यासाठी आला. त्यांनी श्रीरामांना सांगितले की ते श्रीविष्णूंचा भक्त आहे आणि त्यांनी रावणाला सांगितले सीता माता परत करा. हे ऐकून रावणाने त्यांना नगरातून हाकलवून दिले. म्हणूनच ते श्रीरामांचा आश्रय घेण्यासाठी आले आहेत. शत्रूचा भाऊ असूनही श्रीरामांनी आपल्या आश्रयाला आलेल्या विभीषणचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य मानले. हनुमानाने त्यांना असेही सांगितले होते की जेव्हा ते माता सीतेला शोधण्यासाठी लंकेला गेले होते तेव्हा त्यांना तिथे फक्त विभीषण सज्जन माणूस म्हणून दिसले होते. याद्वारे श्रीरामांनी संदेश दिला की शत्रू तुमच्याकडे आश्रयासाठी आला तरी तुम्ही त्याला मदत करा. जरी रावण हा पापी होता, ज्याने माता सीतेचे अपहरण केले होते, परंतु युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीराम रावणाला शांतीचा संदेश पाठवू इच्छित होते. 2 व्यक्तीमधील वैयक्तिक वैर मिटवता आले तर युद्धात होणारा असंख्य जीवांचा नाश थांबवता येईल, असे त्यांचे मत होते. यासाठी श्रीरामाने बालीचा मुलगा आणि सुग्रीवाचा पुतणे अंगद याला शांतीचा दूत म्हणून रावणाच्या भेटीला पाठवले.
पण रावणाने आपल्या अहंकाराने श्रीरामांचा शांती संदेश नाकारला. यानंतर श्रीराम आणि रावणाच्या सैन्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. याशिवाय श्रीरामांच्या सैन्यावर अनेक संकटे आली. युद्धातील काही मुख्य घटना: मकाराक्ष, प्रहस्त, अतिकाय इत्यादी रावणाच्या अनेक पुत्रांचा व योद्ध्यांचा वध करणे आणि लंकेचे सुरक्षाद्वार तोडणे. रणांगणात श्रीरामांकडून पराभूत होऊन रावणाचे लंकेत परतणे. दुसऱ्या दिवशी रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण मारला जाणे. रावणाचा मुलगा मेघनाद याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना नागपाश अस्त्रात बांधणे. गरुड देवतेने नागाचे शस्त्र कापून श्रीराम लक्ष्मण यांना मुक्त करणे. दुसऱ्या दिवशी मेघनाथने लक्ष्मणाला शक्तिबाण मारणे आणि श्रीरामांचा विलाप. लंकेचा राजवैद्य सुषेणच्या मदतीने लक्ष्मणावर उपचार करणे आणि राज्यवैद्याचा धर्म समजावून सांगणे. हनुमानाने हिमालयातून संजीवनी बुटी आणणे आणि लक्ष्मणाची पुनर्प्राप्ती. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणद्वारे मेघनाथचा वध होईल. शेवटच्या दिवशी श्रीरामांच्या हातून रावणाचा वध. आपण सर्वजण हा दिवस दसरा या नावाने साजरा करतो. या युद्धात रावणाचे सर्व भाऊ, मित्र, योद्धे मारले गेले आणि शेवटी रावणाचाही मृत्यू झाला. रावणाचा वध करून श्रीरामांचे लंकेत परतणे. रावणाचा वध झाल्यावर मंदोदरीसह रावणाच्या सर्व पत्नी तेथे आल्या आणि शोक करू लागल्या. रावणाच्या कुटुंबातील प्रत्येकजण त्याच्या अहंकारामुळे मारला गेला होता आणि फक्त रावणाचे आजोबा मल्यवान उरले होते. याशिवाय श्रीरामांच्या बाजूने फक्त विभीषण होते. रावणाच्या वधानंतर लंकेच्या राजघराण्यातील एकमेव जिवंत पुरुष मल्यवान आले आणि त्यांनी लंकेच्या राजाचा मुकुट श्रीरामांच्या चरणी ठेवून आपली अधीनता स्वीकारली. तेव्हा श्रीरामांनी सर्व लंकेच्या लोकांसमोर जाहीर केले की लंकेवर वर्चस्व गाजवणे किंवा अयोध्येच्या अधीन करणे हे त्यांचे ध्येय कधीही नव्हते. पापी रावणाचा अंत करून त्यांची पत्नी सीता सन्मानाने परत मिळवणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते, असे सांगून त्यांनी विभीषणला लंकेचा पुढचा राजा आणि लंकेला परत केली. विभीषणला लंकेचा राजा घोषित केल्यानंतर त्यांनी माता सीतेला मुक्त करण्याचा आदेश दिला. यानंतर त्यांनी लक्ष्मणाला अग्नीची व्यवस्था करण्यास सांगितले, जेणेकरून सीता अग्निपरीक्षा उत्तीर्ण होऊन परत येईल. हे ऐकून लक्ष्मण रागावले आणि श्रीरामांनी त्यांना सांगितले की रावणाने ज्या सीतेचे हरण केले ती खरी सीता नसून फक्त तिची सावली होती. रावणाने लक्ष्मीच्या रूपात माता सीतेचे अपहरण करण्याइतका सामर्थ्यवान नसल्यामुळे तिचे अपहरण करण्यापूर्वी त्यांनी खरी सीता अग्निदेवाच्या स्वाधीन केली होती. यानंतर अग्नीची व्यवस्था करण्यात आली आणि भगवान श्रीरामांनी त्यांची पत्नी सीता परत मिळवली. यानंतर श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येला परतले. तो दिवस कार्तिक महिन्यातील अमावस्येचा दिवस होता, जो वर्षातील सर्वात गडद रात्र आहे. परंतु अयोध्येतील लोकांनी त्यांचा राजा श्रीरामांच्या पुनरागमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून टाकली होती. दुरून पाहिल्यावर अयोध्या चमकत होती. असंख्य दिव्यांच्या मध्ये श्रीराम अयोध्येत आले. आज आपण सर्वजण हा दिवस दिवाळी उत्सव म्हणून साजरा करतो. यानंतर श्रीरामांचा विधिवत राज्याभिषेक झाला. राजा बनताच श्रीराम आपल्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करू लागले. त्यांच्या राज्यातील कोणालाही श्रीरामांना भेटण्याचा अधिकार होता आणि प्रत्येकजण आपल्या राजाला मान देत असे. काही काळानंतर विधीचे विधान बदलत नाही हे खरे. म्हणूनच विधीने अशी युक्ती केली की श्रीराम आणि माता सीता वेगळे झाले. श्रीरामांना त्यांच्या गुप्तचरांमार्फत माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. सत्य जाणून घेण्यासाठी वेषांतर करून लोकांमध्ये गेले आणि त्यांचे विचार जाणून घेतले. सीता माता रावणाच्या महालात जवळपास वर्षभर राहिल्यामुळे बहुतेक लोक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते हे त्यांना समजले. अयोध्येतील जनतेला श्रीरामांच्या माध्यमातून माता सीतेचे बलिदान हवे होते. हे ऐकून श्रीराम दुःखी झाले
आणि त्यांनी पत्नी सीतेशी चर्चा केली. शेवटी असे ठरले की श्रीराम माता सीतेचा त्याग करतील आणि माता सीता वनात जाऊन निवास करेल. याद्वारे शिकवण दिली की राजधर्म म्हणजे राजाचा धर्म. जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्याच्यासाठी कुटुंब आणि वैयक्तिक नातेसंबंधापेक्षा प्रजेचा निर्णय महत्त्वाचा असतो. प्रजेमध्येही बहुसंख्य प्रजेने जो काही निर्णय घेतला तो राजाला मान्य करावा लागतो, जरी त्या निर्णयाशी राजा वैयक्तिकरित्या असहमत असला तरी. राजा लोकांसमोर फक्त एक चांगले उदाहरण ठेवू शकतो, परंतु लोकांच्या मताच्या विरोधात जाऊ शकत नाही, अन्यथा ते राजधर्माच्या विरोधात असेल. म्हणून श्रीरामांनी माता सीतेचा त्याग केला आणि माता सीता वनात गेली. तसेच लोकांसमोर एक आदर्श ठेवण्यासाठी श्रीरामांनी कधीही इतर कोणत्याही स्त्रीशी लग्न केले नाही आणि सीतेला नेहमीच आपली पत्नी मानले. अयोध्येतील लोक श्रीराम म्हणजेच त्यांच्या भावी सम्राटांच्या दुसऱ्या लग्नाची वाट पाहत होते. पण श्रीरामांनी असे काही केले नाही, तर माता सीतेप्रमाणे त्यांनी राजवाड्यातील सर्व राजेशाही वस्तू त्यागल्या होत्या आणि माता सीतेप्रमाणे ते जमिनीवर झोपायचे. अनेक वर्षांनी श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञात राजाने एक घोडा सोडला आहे. तो घोडा जिथे जाईल तिथे त्या राजाची भूमी अयोध्येच्या अधिपत्याखाली येईल, जेणेकरून संपूर्ण भारत एक होऊन युद्धासारखी परिस्थिती टाळता येईल. तो घोडा जिथून आला तिथल्या राजांनी श्रीरामांची अधीनता स्वीकारली. पण वाल्मिकी आश्रमाजवळ 2 मुलांनी त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी श्रीरामांनी आपले सर्व भाऊ सुग्रीव आणि हनुमान यांना एक एक करून पाठवले, परंतु सर्व योद्धे त्या मुलांकडून पराभूत झाले. शेवटी जेव्हा श्रीराम स्वतः गेले तेव्हा महर्षी वाल्मिकी आले आणि त्यांनी युद्ध थांबवले आणि दोन्ही मुलांना त्यांच्या राजाकडे माफी मागायला सांगितली. यानंतर श्रीराम पुन्हा त्या घोड्यासह अयोध्येला आले. श्रीराम यांची त्यांच्या पुत्र लवकुश सोबत भेट. काही दिवसानंतर अयोध्येत 2 मुले अयोध्येच्या गल्लीबोळात हिंडत असत आणि त्यांचे गुरु महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण लोकांना ऐकवत असल्याची बातमी अयोध्येत सुरू झाली. हे ऐकून श्रीरामांनी त्या 2 मुलांना बोलावले आणि त्यांना श्रीरामांच्या दरबारात रामायण ऐकवण्यास सांगितले. ती 2 मुले तीच होती ज्यांनी श्रीरामांचा घोडा पकडला होता. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांनी आपली नावे लवकुश अशी सांगितली आणि श्रीरामांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतची संपूर्ण कथा यमकबद्ध पद्धतीने सांगून सर्वांना संमोहित केले. माता सीतेची वनात एकटी जाण्याची कहाणी कोणालाच माहिती नव्हती, पण त्या मुलांनी माता सीतेने वनात घालवलेले जीवन अयोध्येसमोर मांडले आणि स्वतःला श्रीराम आणि माता सीतेचे पुत्र असल्याचे सांगितले. हे ऐकून तिथे उभे असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि श्रीराम देखील अधीर झाले. परंतु एका राजाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी स्वतः माता सीतेला राजदरबारात येऊन हे दोघेही तिचे पुत्र असल्याचे सांगण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी माता सीता राजदरबारात आले आणि माता सीतेने अशी घोषणा केली की जर हे दोघे श्रीराम आणि त्यांचे पुत्र असतील तर ही पृथ्वी फाटली पाहिजे आणि माता सीता त्यात लीन झाली पाहिजे. हे ऐकून पृथ्वी फाटली आणि माता सीता त्यात अंतर्धान पावली. हे पाहून श्रीराम माता सीतेला पकडण्यासाठी धावले, पण तिला वाचवू शकले नाहीत. त्यामुळे ते आक्रोश करू लागले आणि प्रचंड संतापले. तेव्हा भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांना त्यांचे खऱ्या स्वरूपाची आठवण करून दिली आणि सांगितले की आता ते वैकुंठधामामध्ये माता सीतेला भेटतील. यानंतर श्रीरामांचे मन शांत झाले आणि त्यांनी आपले 2 पुत्र लव आणि कुश यांना दत्तक घेतले.
माता सीतेच्या जाण्यानंतर श्रीरामांनी आणखी काही वर्षे अयोध्येचा कारभार हाती घेतला. यानंतर त्यांनी आपले साम्राज्य लव कुश आणि भरत लक्ष्मण शत्रुघ्न या सगळ्यांमध्ये विभागले आणि स्वतः पाण्यात समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी त्यांना माहीत होते की लक्ष्मण आणि हनुमान आपल्याला तसे करू देणार नाहीत. म्हणूनच त्यांनी हनुमानाला पाताळात पाठवले आणि योजनेनुसार लक्ष्मणाचा त्याग केला. लक्ष्मणाचा त्याग केल्याची नेमकी कथा काय आहे ती जाणून घ्यायची असेल तर वरती आय बटनवर क्लिक करून ती कथा बघू शकता. तर त्याग केल्यानंतर लक्ष्मणाने शरयू नदीत समाधी घेतली. यानंतर श्रीराम आपले उरलेले 2 भाऊ आणि अयोध्येतील काही लोकांसह पाण्यात समाधी घेऊन आपल्या निवासस्थानी पोहोचले. अशा प्रकारे श्रीरामांनी आपल्या अवताराचा उद्देश पूर्ण केला आणि ते आपल्या निवासस्थानी वैकुंठाला परतले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.